शिव आणि मी दुपारी मस्त झोपून उठलो आणि तेव्हा असं झालेलं वातावरण, कोंबडी आलेली आणि पाऊस आलेला तिथं. शिव बघून तिला सांगत होता, नुसतं कॉक कॉक असं करत होता कोकला बघून. आणि थोड्या वेळाने बाहेर फक्त आलो आणि पाऊस पडायला लागला संध्याकाळी. बरं झालं पाऊस पडला, लय गरम झाला. पाऊस पडला पण लाईट गेली, ती आलीच नाही. आणि हे मनी प्लॅन्ट आम्ही 2-3 महिन्यापूर्वी लावलेलं, तेव्हा असं वाटत पण नव्हतं हे असं चांगलं होतील मस्त, पण मस्त झालेत. असं बोलतात मनी प्लॅन्ट लावल्यावर पैसे येतात, पैसे तर काय आले नाही. अशीच मस्करी गेली आणि संध्याकाळ झालेली, भांडी पिंडी पटपट लावून घेतली आणि नळ आलेलं आमचं. आम्हाला ना आता थोडे दिवस झाले ना पाण्याचा थोडा प्रॉब्लेम झालेला. अगोदर यायचे पण आता काही एवढे चांगले येत नव्हते, म्हणजे पाणी भरत नव्हतं, बाकी काही नाही. आणि आम्ही दळण दळलं आहे, पण भाकरी असं आम्ही कसं गरम पाणी घेतो ना परातीत टाकायला, तेव्हा काही ते भाकरी होत नव्हत्या. मग आज उखड घेऊन बघितलेली भाकरी होतात का. उखड घेतली थोडंसं, पण पीठ आम्हाला जास्त झालेलं, म्हणजे जाम झालेल्या भाकरी संपत नव्हत्या. दिवसभर तेच खाल्लेल्या. बोललं एवढ्या भाकरी झाल्या तर पीठ, मग आता गॅसवर टाकून नाही जमणार. मग चूल पेटवली आणि चुलीवर भाकरी टाकल्या. आणि रुद्राचे पप्पा आणि रुद्र हे बाहेर, पाऊस येतो ना आमच्या आपल्या खिडकी आतमध्ये खिडक्यांच्यात आणि पायरीवर, त्याच्यासाठी असं पडवी बनवत होते टोकरांची. आणि मी टिकली बघा किती मोठी लावली, पण मस्तीच होती म्हणून ठेवून दिलेली आणि थोड्या वेळाने काढून टाकली. आणि संध्याकाळचं वातावरण बघा असं झालेलं एकदम मस्त. आणि शिवचं बघा, थोडं दुर्लक्ष केलं ना 5-10 मिनटं आपण असं काय असते